नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. श्री संत आसारामजी बापू यांच्या अवतार दिनानिमित्त अक्षय तृतीयेच्या निमित्ताने शहरातील बसस्थानक परिसरात प्रवाशांना पलस सरबतीचे वाटप करण्यात आले. आसारामजी बापू यांच्या सुटकेनंतर अवतरण दिनानिमित्त अक्षय तृतीयाचे मुहूर्त साधून प्रवाशांसाठी पलस शरबतीचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री संत आसारामजी बापू आश्रम परभणीचे अध्यक्ष अजय देशमुख, किरण काळे, नागेश दुधारे, सीताराम चांदणे, लोहट काकू, मनोहर चव्हाण, विठ्ठल प्रधान, दिलीप कदम, भालचंद्र सोळंके, सुनीता वावळे, बालाजी रेवणवार आदींची उपस्थिती होती. काय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत श्री आसारामजी बापू यांच्या अवतरण दिवसानिमित्त आपण गोरगरीब जनतेला आणि सर्वांनाच पलास शरबत म्हणजे पळसाच्या फुलापासून बनवलेलं आश्रम निर्मित शरबत हे या ठिकाणी वाटप करत आहोत. या शरबतापासून उन्हापासून संरक्षण होतं शरबतामुळे आणि प्रत्येकाच्याच पोटात हे शरबत गेलं पाहिजे या उद्देशानं या ठिकाणी बसस्टँडवर आम्ही दरवर्षीच या अक्षय तृतीयेच्या दिवशी पळसाच्या फुलाचं शरबत वाटप करत असतो.